महाराष्ट्र के 7 जिलों में चोरी, फर्जीवाड़ा, अपहरण और दुष्कर्म जैसे गंभीर मामलों में वांछित एक कुख्यात आरोपी को बुल्ढाना जिले के शेगांव में पुलिस ने गिरफ्तार किया है। 36 वर्षीय आरोपी गणेश सखाराम बांगर, जो मूल रूप से वाशिम जिले का निवासी है, पिछले 10 महीनों से एक नाबालिग लड़की के अपहरण के मामले में फरार था। शेगांव के मंदिर परिसर में संदिग्ध रूप से घूमते वक्त डीबी टीम को शक हुआ और पूछताछ के बाद उसकी पहचान हुई। जांच में पता चला कि आरोपी पर वाशिम, यवतमाल, परभनी, मुंबई, नासिक, अकोला और रायगढ़ में कुल 12 गंभीर आपराधिक मामले दर्ज है। बताया जा रहा है कि अकोला जिले के मंगरुलपीर थाने की हद में उसने 17 वर्षीय लड़की का अपहरण किया था। इस मामले में 2 पुलिसकर्मियों को निलंबित होने की भी जानकारी सामने आई है। आरोपी और पीड़िता को देर रात दिग्रस पुलिस के हवाले किया गया। शेगांव थाने के थानेदार नितिन पाटिल ने यह जानकारी दी। शेगाव शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी जेव्हा शेगाव शहरातील पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक विसम नामे गणेश सखाराम बांगर राहणार मानेगाव जिल्हा वाशिम याला विचारपूस करता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यावेळेस त्याच्याकडून माहिती त्याच्याबरोबर जी लहान मुलगी आहे तिची विचारपूस करता ती मुलगी दिग्रस येथील निघाली। सदर इसमावरती 10 महिन्यांपूर्वी दिग्रस येथे त्या मुलीला अपहरण करून घेऊन जाण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे त्या अपहृत मुलीला पण आम्ही सोडवले आणि त्याला सदर ताब्यात घेतलेले आहे। दिग्रस पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेले असून त्यांची पोलीस टीम येत आहे, त्यांच्या ताब्यात आम्ही देण्याची प्रक्रिया पूर्ण करत असून सदर संशयित आरोपीची आम्ही कोर्ट चेकरद्वारे माहिती घेतली असता त्यावर एकूण 13 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहे। त्यापैकी सध्या तो 3 पोलीस स्टेशनला हवा आहे। त्यामध्ये रसायनी जिल्हा रायगड या पोलीस स्टेशनला त्याने एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा केलेला आहे। तसेच त्याने आतापर्यंत वाशिम शहर येथे 521/18 कलम 221, 222, 224, मंगरुळपीर येथे 33/17 कलम 420, वाशिम शहर येथे 140/17 कलम 420, कारंजा ग्रामीण 201/20 कलम 379 चोरीचा, पुसद येथे 118/2016 कलम 406, मालेगाव पोलीस स्टेशन जिल्हा वाशिम येथे 50/2012 420, गंगापूर नाशिक येथे 183/2015, वडगाव यवतमाळ जिल्हा येथे 111/2016 224, नानलपेठ परभणी येथे 18/2017 कलम 406, जुहू मुंबई येथेही त्याच्यावरती 475/16 420चा गुन्हा आहे। रसायनी रायगड येथे 69/25 आणि दिग्रसचा जो गुन्हा मी आता आपल्याला सांगितला 2024 304, नशिराबाद पोलीस स्टेशनला 363। सदर आरोपी हा पोलिसांच्या तावडीतून 2दा पळून गेलेला आहे। त्यावरती तेथेही 2 गुन्हे दाखल आहे। असा एक अत्यंत सराईत आणि असा आरोपी गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडलेला आहे शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या।